नमस्कार मित्रांनो, आज आपण डिमांड थिअरी अभ्यासणार आहोत. म्हणजे मागणीचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. काय आहे मागणीचा सिद्धांत? मागणीचा सिद्धांत हा अर्थशास्त्रातला अत्यंत बेसिक सिद्धांत आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बेसिक या अर्थाने की मागणीमधून अर्थशास्त्रातल्या अनेक समस्या उद्भवतात आणि मागणीमधून त्या सॉल्वसुद्धा केल्या जातात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगून नंतर आपण या संकल्पनेकडे येऊ. जेव्हा जगात ग्रेट डिप्रेशन म्हणजे आर्थिक महामंदी आली होती, ते वर्ष 1929चं होतं. अर्थशास्त्राचे सर्व सिद्धांत त्या काळापर्यंत मांडले गेलेले सर्व फेल ठरले होते आणि मार्केट ठप्प झालं होतं. प्रोडक्शन बंद करावं लागलं होतं, कारण वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांकडे अजिबात पैसे नव्हते. म्हणजे सगळ्या वस्तू, जवळपास सर्वच वस्तूंच्या मागण्या खाली आलेल्या होत्या किंवा त्या कमी झालेल्या होत्या. कमी झाल्यामुळे वेगवेगळे जे रोजगाराचे सोर्स होते, कंपन्या होत्या, मोठे मोठे प्लांट होते, ते सर्व बंद झाले होते. खास करून विकसित देशामध्ये याचा खूप मोठा परिणाम झाला होता आणि हा परिणाम इतका भयानक होता की अनेक लोकांना अन्नाअभावी त्यांचा जीव गेला. अनेक लोक मृत्युमुखी पडले, कारण त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नव्हतं. आणि त्या वेळेपर्यंत मांडलेले सर्व आर्थिक सिद्धांत त्या ठिकाणी फेल ठरले होते, कारण त्यावर मात कशी करायची याचं उत्तर कोणाकडे नव्हतं. त्यावेळी एक व्यक्ती पुढे आला, अर्थशास्त्रज्ञ होता तो. त्याने एक आर्थिक सल्लागार होता, विन्स्टन चर्चिल यांचा तो आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, ज्याचं नाव आज आपण एक ग्रेट इकॉनॉमिस्ट म्हणून त्याचा उल्लेख करतो. त्यांचं नाव होतं जॉन मन्यार्ड केन्स, JM केन्स, किंवा आपण त्याला केन्स म्हणून ओळखतो. हे केन्स यांनी याच्यावरती आर्थिक मंदीवरती किंवा ग्रेट डिप्रेशनवरती उपाययोजना म्हणून एक वाक्य त्यांनी सांगितलं की आपल्याला हा उपाय करावा लागेल. आणि तो उपाय असा होता की प्रभावी मागणी निर्माण करावी लागेल. आता जगातलं सर्वात मोठं संकट, सर्वात मोठं आर्थिक संकट जर प्रभावी मागणीतून दूर केलं जाऊ शकतं, तर मागणी संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रभावी मागणी निर्माण केल्याशिवाय जग या आर्थिक संकटातून बाहेर येणार नाही, हे त्यांनी सांगितलं गेलं होतं. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तसे धोरणं राबवण्यात आले. आता प्रभावी मागणी निर्माण करण्यासाठी काय करावं लागलं, तर लोकांच्या हातात काम द्यावं लागलं. काम देऊन म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना कामं द्या. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करा आणि लोकांना काम उपलब्ध करून द्या. या उपलब्ध केलेल्या कामातून लोकांकडे पैसे जातील आणि या पैशातून लोक वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतील आणि हे जे बंद पडलेलं आर्थिक चक्र आहे, जे थांबलं आहे, हे सुरू होण्यासाठी मदत होईल. ओके. तर हे एक म्हणजे जगाने पाहिलेलं सर्वात मोठं आर्थिक संकट, ग्रेट डिप्रेशन, हे याच्यातून बाहेर पडणं या ठिकाणी शक्य झालं. खरं तर हा एक खूप मोठा बदल होता अर्थशास्त्रामधला. अर्थशास्त्राची एक नवीन ब्रांच इथून सुरू झाली. त्या ब्रांचला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, स्थूल अर्थशास्त्र म्हणतो. तर हे मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिसची सुरुवात या संकटावरती मात करण्यासाठी JM केन्स यांनी सुरुवातीला केलेली आहे. मला हे सांगायचं होतं की मागणी ही संकल्पना किंवा ही अर्थशास्त्रातील ही कॉन्सेप्ट किती महत्त्वाची आहे. आता मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे एखाद्या वस्तूला बाजारात वेगवेगळ्या ग्राहकांनी केलेली मागणी होय किंवा खरेदी केलेली नगदसंख्या होय. विशिष्ट किंमत आणि त्या किमतीला बाजारातील वेगवेगळ्या ग्राहकांनी खरेदी केली, तर त्या खरेदीची बेरीज म्हणजे मागणी होय. यामध्ये एका व्यक्तीने जर मागणी केलेली असेल आणि ती एका वस्तूची किती नग त्या एका व्यक्तीने खरेदी केलेल्या आहेत, तर त्या वस्तू म्हणजेच त्या वस्तूची वैयक्तिक मागणी होय. अशा वैयक्तिक मागणीची बेरीज केल्यानंतर आपल्याला मार्केट डिमांड माहीत होते. मार्केट डिमांडचं जे काही व्हॅल्यू असेल ते आपल्याला माहीत होतं. आता ही संकल्पना, ही थिअरी ऑफ डिमांडमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी का समजून घ्यायची आहे किंवा या मागणीला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत हे समजून घेणं त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. मागणी ही संकल्पना सर्वात जास्त किंवा मागणी प्रभावित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक त्या वस्तूची किंमत असते. म्हणजे त्या किमतीमध्ये वाढ झाली असता त्या किमतीच्या मागणी नगदसंख्येमध्ये घट होते. हे एक साधं लॉजिक किंवा साधा लॉ, ज्याला लॉ ऑफ डिमांड म्हणून अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. लॉ ऑफ डिमांड काय सांगतो की जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूची खरेदी किंवा त्या वस्तूची मागणी नगदसंख्या कमी होते. म्हणजे मागणी आणि त्या वस्तूची किंमत यांच्यातील विरुद्ध संबंध किंवा व्यस्त संबंध दर्शवणारा हा लॉ ऑफ डिमांड आहे. आता खरंच मागणी केवळ किमतीवरती अवलंबून असते का? तर या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यानंतर त्या वस्तूची मागणी कमी झाली, परंतु असंही होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूच्या मागणीमध्ये तो वाढ करू शकतो. अर्थशास्त्रामध्ये हे शक्य आहे, हे घडतं. त्यामुळे असे आणखी किती घटक आहेत जे मागणीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभावित करीत असतात. तर यामध्ये
आपल्याला काही सांगता येतील. तो सगळ्यात प्रमुख म्हणजे किंमत. जी वस्तूची मागणी करणार आहोत त्याच वस्तूची किंमत हे सर्वात महत्त्वाचं निर्धारक आहे मागणीचं. यानंतर त्या जो व्यक्ती त्या वस्तूची मागणी करणार आहे त्या व्यक्ती अर्थातच तो ग्राहक आहे, त्याला आपण कंझ्युमर म्हणतो. त्या उपभोक्त्याचं, त्या ग्राहकाचं उत्पन्न देखील मागणीवर सरळ सरळ परिणाम करतं. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली तर तो त्या वस्तूच्या नगसंख्येमध्ये, मागणी नगसंख्येमध्ये वाढ करतो. त्यानंतर हे 2 घटक झाले. यानंतर याशिवाय आणखी काही घटक आहेत, त्याचा इथे उल्लेख करावा लागेल. जेव्हा वस्तूच्या आवडीनिवडीमध्ये बदल होतो तेव्हा मागणी प्रभावित होते. जेव्हा आपण आपल्या आवडीनिवडीमध्ये बदल करतो तेव्हा आपण ज्या पूर्वी वस्तू खरेदी करत होतो त्यापासून आपण त्याच्यापेक्षा दर्जेदार वस्तू खरेदी करू शकतो किंवा त्यापेक्षा हलक्या प्रतीच्या वस्तू आपण खरेदी करू शकतो. त्यामुळे आवडीनिवडी बदलल्यानंतर माणूस त्या व्यक्ती त्या वस्तूच्या मागणीमध्ये बदल करतो. याशिवाय काही अशा वस्तू असतात, त्या आपण काय म्हणता येईल की काही अशा वस्तू आहेत ज्या वस्तूच्या किमतीसुद्धा मागणीवरती प्रभाव टाकत असतात. म्हणजे उदाहरणार्थ पेट्रोलच्या किमती ह्या कारच्या किमतीवरती प्रभाव टाकत असतात. पेट्रोलच्या किमती वाढल्यात तर कारची मागणी प्रभावित होते. किंवा डिझेलवर पेट्रोलवर चालणाऱ्या कारची संख्या वाढल्यामुळे पेट्रोलचे भाव वाढू शकतात. कारण पूर्वी कार किंवा 4 चाकी वाहने, 4 किंवा त्यापेक्षा जास्त चाकी वाहनं हे डिझेलवरती चालत होते. आता मोठ्या प्रमाणात पेट्रोलवरती चालतात. त्यामुळे पेट्रोलचा उपभोग वाढला आणि पेट्रोलच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली. अर्थातच काही रिलेटेड कमॉडिटीज आहेत किंवा रिलेटेड गुड्स आहेत, वस्तू आहेत, त्या वस्तूच्या म्हणजे मूळ वस्तूशी रिलेटेड असणाऱ्या इतर वस्तूमध्ये जेव्हा त्यांच्या किमतीमध्ये वाढ होते त्यावेळी मूळ वस्तूच्या मागणीमध्ये डायरेक्ट चेंज होतो. हे या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. आता मागणी निर्धारित करणारे आतापर्यंत आपण पाहिलेले कोणते घटक आहेत? त्या वस्तूची किंमत, उपभोक्त्याचं उत्पन्न, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, त्याच्याशी संबंधित असलेल्या दुसऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये झालेला बदल. याशिवाय मार्केट सामान्य किंमत पातळी असेल, त्यानंतर अर्थव्यवस्थेची सामान्य किंवा असामान्य स्थिती असेल, हेच घटक मागणीवरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम करत असतात. तर ही आहे मागणीची संकल्पना. आजच्या लेक्चर्सपुरतं इतकं या ठिकाणी पुरेसं आहे. यानंतर आपण पुढील संकल्पना पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.